नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या चित्राबद्दल बोलणार आहोत. म्हणजे एक असं चित्र जे बघून कदाचित लोकांना काय म्हणतात त्याला, धक्का बसतो थोडा. हो, धक्कादायक किंवा विचित्र नक्कीच वाटू शकतं पहिल्यांदा पाहताना. हे चित्र आहे क्विंटीन मॅट्सेस नावाच्या एका फ्लेमिश चित्रकाराचं आणि लोक ह्याला अनेकदा दी अगली डचेस म्हणजे कुरूप डचेस असंही म्हणतात. बरोबर. आणि आपण आज ह्या चित्रावर जरा सविस्तर बोलूया. म्हणजे आमच्याकडे एक छान विश्लेषणात्मक व्हिडिओ आहे, त्यातील माहितीच्या आधारे आपण ही चर्चा करणार आहोत. हो, आणि आपला उद्देश फक्त हे चित्र काय आहे हे सांगणं एवढाच नाहीये. नाही, अजिबात नाही. आपल्याला त्या चित्रातले बारकावे समजून घ्यायचेत, मॅट्सेसचं जे काही अफाट कौशल्य आहे ते बघायचंय आणि अर्थातच यामागची काय प्रेरणा असेल. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे लिओनार्डो दा विंची, त्याच्यासारख्या महान कलाकाराशी याचा काही संबंध असू शकतो का, हे पण जरा तपासून बघायचंय. सुरुवातच करूया त्या गोष्टीवा जी मला या चित्रात सगळ्यात जास्त भावली. तो म्हणजे यातला विरोधाभास. काय विलक्षण आहे. अगदी. काय दिसतं आपल्याला? एक स्त्री आहे. हो, आणि तिनं जे काही परिधान केले ना, म्हणजे तिच्या हातात एक फूल आहे, असं लालसर रंगाचं, उमलणारं, कळीच म्हणा ना. हो, जे कदाचित तारुण्याचं किंवा प्रेमाचं प्रतीक वगैरे असेल त्या काळात. आणि पोशाख अत्यंत महागडा दिसतोय. ते कॉर्सेट आहे, घट्ट बांधलेलं, ज्यातून तिची छाती दिसते आहे अशी भरगच्च. बरोबर. आणि एवढंच नाही, तिच्या हातांमध्ये घडवलेले दागिने आहेत. गळ्यात बघितलं तर मोत्यांची माळ दिसतीये. डोक्यावर रेशमी बुरखा आहे. आणि ती शिरोभूषण पण किती काळजीपूर्वक हातारी शिवलेलं दिसतंय ते. अगदी. म्हणजे हे सगळं बघून काय वाटतं की ही व्यक्ती कोणीतरी खूप श्रीमंत, उच्चभ्रू समाजातील असणार. म्हणजे यातून तिचं ऐश्वर्य, तिची प्रतिष्ठा आणि त्यावेळची फॅशन सेन्स सगळं दिसतंय. पण इथेच तर खरी गंमत आहे, किंवा मेख आहे म्हणा हवं तर. हो ना. हे सगळं कोणासाठी आहे, तर एका अशा स्त्रीसाठी जिला आपण किंवा त्या काळचे लोक कुरूप किंवा अगदी विद्रूप म्हणतील. हो, म्हणजे तिचं वय झालेलं दिसतंय, त्वचा सुरकुतलेली आहे, चेहऱ्याची जी काही ठेवण आहे ती आपल्या सामान्य सौंदर्य कल्पनांमध्ये नाही बसत. आणि त्या मूळ व्हिडिओमध्ये जसं वर्णन आहे की ती जणू काही चांगल्या वेळेच्या शोधात आहे. म्हणजे असं वाटते की ती प्रणयाच्या संधी शोधतीये आसपास. आणि त्यावर त्या विश्लेषकाची प्रतिक्रिया काय होती? मी पास होईन. बरोबर. ते वाक्य एकदम परफेक्ट आहे. हो, तेच या चित्रातला तो व्यंग, तो विनोद पकडतं. जणू काही ती स्वतःला अजूनही तरुण आणि आकर्षक समजतीये, पण बाहेरच्या जगाला तिचं ते रूप आणि ते हावभाव कदाचित हास्यास्पद वाटत असतील. त्यामुळे एक प्रश्न उभा राहतोच की नाही, की जर हे चित्र म्हणजे एक प्रकारची गंमत असेल किंवा थट्टा, व्यंगचित्र असेल, तर मग क्विंटन मॅथेसिस सारख्या मोठ्या नावाजलेल्या कलाकाराने हे काढताना इतके कष्ट का घेतले असतील? म्हणजे जे डिटेल्स आहेत अफाट आहेत. अगदी. हाच मुद्दा आहे जो या चित्राला इतकं खास बनवतो. मॅथेसिस हा त्याच्या काळात ओळखला जायचा तो त्याच्या सूक्ष्म निरीक्षणासाठी आणि एकदम वास्तववादी चित्रणासाठी. फ्लेमिश पेंटर्सचं ते वैशिष्ट्यच होतं म्हणा. हो. पण या चित्रात त्याने जी लेवल गाठली आहे ना, ती म्हणजे अविश्वसनीय आहे. आपण जर ती चित्र खूप बारीकाईने पाहिलं, हो, मी पाहिले ते क्लोजअप्स, तर लक्षात येतं की त्याने अगदी प्रत्येक तपशील किती जिवंत केलाय. उदाहरणच घ्यायचं झालं तर तिच्या चेहऱ्यावर एक मस आहे. हो. मॅथेसिसने फक्त तो मस नाही दाखवलाय, तर त्यावर आलेली अगदी बारीक लव, म्हणजे ते फजीज जे म्हणतात इंग्रजीत, ते सुद्धा काढले. कमाल आहे. जणू काही कॅमेराने झूम करून बघतोय आपण. इतकंच नाही, तिच्या चेहऱ्यावर मुरुम किंवा पुटकुळ्यांसारखं काहीतरी आहे. हो, आहेत. तर मॅथेसिसने त्या पुटकुळ्यांचे अगदी सूक्ष्म म्हणजे मायक्रोस्कोपिक पांढरट उंचवटे सुद्धा दाखवले आहेत. बापरे. म्हणजे त्वचेच्या आत काय चाललंय हे पण त्याला दिसत होतं जणू काही. आणि अजून एक गोष्ट जी मला थक्क करून गेली, तिच्या नाकपुडीच्या आतला भाग. अच्छा. जिथे प्रकाश अगदी थोडासाच पोहोचू शकतो, तिथली ती केशरी किंवा तांबूस रंगाची चमक, म्हणजे ऑरेंज ग्लिमर, हे कसं पकडलं असेल त्यानं? खरंय. म्हणजे तो केवळ बाहेरचं रूप नाही बघत, तर शरीराची रचना, त्यावर प्रकाशाचा काय परिणाम होतोय याचा किती खोल विचार करत असेल तो कलाकार. हो ना. पण मग प्रश्न तोच येतो परत. ही अशी अचूकता, हे इतके तपशील, हे त्या काळात कोणासाठी वापरले जायचे सहसा? बरोबर. राजे महाराजे असायचे, मोठे श्रीमंत व्यापारी, त्यांची कुटुंब, किंवा मग संत, पवित्र व्यक्ती यांच्यासाठी, नाही का? हो. त्यांच्या चित्रांमधून त्यांचं सामर्थ्य, प्रतिष्ठा किंवा दिव्यता दाखवण्यासाठी असे बारकावे वापरले जायचे. मग एका अशा स्त्रीच्या चित्रासाठी जी दिसायला आकर्षक नाहीये, उलट जिची चेष्टा होऊ शकते, तिच्यासाठी इतका खटाटोप का? म्हणजे
हे असं म्हणून नाही चालणार की अरे माझ्याकडे स्किल होतं म्हणून मी वापरलं. नाही, यात काहीतरी अजून खोल असणार. बरोबर. एक सोपं उत्तर आपण देऊ शकतो की मॅथेसिस हा त्याच्या काळातला एक अत्यंत कुशल चित्रकार होताच आणि वास्तववाद, तपशील हे फ्लेमिश कलेचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळे त्याने ते केलं. पण ते पुरेसं वाटत नाहीये. नाही वाटत. म्हणजे विषय निवडण्यामागे काहीतरी कारण असणारच. आणि इथेच कदाचित लिओनार्डो दा विंचीचं नाव येतं, बरोबर? अगदी. कारण काही कला इतिहासकार असं म्हणतात की ही जी मूळ कल्पना आहे ना चित्राची, ती कदाचित मॅथेसिसची नसेलच. काय सांगताय? म्हणजे ही कल्पना दुसऱ्या कोणाची? हो, लिओनार्डो दा विंचीच्या काही वह्या आहेत, ज्यात त्याने अनेक स्केचेस म्हणजे रेखाचित्र काढली आहेत. त्यात त्याने काही असे विचित्र किंवा ग्रोटेस्क चेहरे काढले होते, अभ्यासासाठी किंवा गंमत म्हणून. अच्छा. तर त्यातल्या एका रेखाचित्रातील चेहऱ्याशी या अगली डचेसच्या चेहऱ्याचं प्रचंड साम्य आढळतं. अरे वा. म्हणजे फक्त चेहऱ्याची ठेवणच नाही. नाही, फक्त ठेवण नाही, तर भावसुद्धा, एक्सप्रेशनसुद्धा खूप मिळतं जुळतंय. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की मॅटिसिसने लिओनार्डोचं ते स्केच कुठेतरी पाहिलं असेल शक्यता आहे. आणि त्यावरून प्रेरणा घेऊन हे पूर्ण रंगीत, इतकं तपशीलवार तेलचित्र बनवलं असेल. हो, अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण लिओनार्डोची रेखाचित्र त्या काळात फिरत असत कलाकारांमध्ये, अभ्यासकांमध्ये. इटलीतून युरोपात इतरत्र गेली असतील. पण मग पुन्हा प्रश्न येतो की लिओनार्डोच्या एका साध्या स्केचला इतकं महत्त्व देऊन, एवढं भव्य रूप, इतके डिटेल्स का दिले असतील मॅटिसिसने? काय हेतू असेल त्याचा? ही शक्यता आहे की मॅटिसिसने ते रेखाचित्र पाहिलं आणि त्याला त्यात एक आव्हान दिसलं असेल. म्हणजे लिओनार्डोच्या कल्पनेला स्वतःच्या फ्लेमिश शैलीत, त्या वास्तववादी परंपरेत उतरवण्याची इच्छा झाली असेल. हे एक प्रकारे म्हणजे लिओनार्डोला दिलेली मानवंदना किंवा त्याच्याशी साधलेला एक कलात्मक संवाद असंही असू शकतं. बापरे, ही कल्पनाच किती विलक्षण आहे. म्हणजे एका महान इटालियन कलाकाराची कल्पना हो. दुसऱ्या महान फ्लेमिश कलाकाराच्या कुंचल्यातून उतरते, पण पूर्णपणे वेगळ्या माध्यमात, वेगळ्या शैलीत आणि वेगळ्या संदर्भात. ही केवळ नक्कल नाहीये मग. नाही, हे रूपांतरण आहे एका कल्पनेचं. पण तरीही जर लिओनार्डोने ते गमतीत किंवा अभ्यासासाठी काढलं असेल, तर मॅटिसिसने त्याला इतकं गांभीर्याने का घेतलं असेल? कदाचित मॅटिसिसला त्या कुरूपतेमध्येच काहीतरी वेगळं, काहीतरी खास दिसलं असेल की कलेचा उद्देश फक्त सौंदर्य दाखवणं नाहीये. हो, मानवी अस्तित्वाचे वेगवेगळे पैलू समोर आणणं आहे. आणि लिओनार्डोच्या त्या चित्रानं त्याला एक निमित्त दिलं असेल, स्वतःचं कौशल्य दाखवण्याचं आणि एका वेगळ्या विषयाला हात घालण्याचं सुद्धा. आणि यातला विनोदाचा भाग, आता आपण खात्रीने नाही सांगू शकत की लिओनार्डोला हे चित्र पाहून काय वाटलं असतं. अर्थात नाही. पण कल्पना करायला हरकत नाही. असं वाटतं की त्यातला व्यंग बघून त्याला हसू मात्र नक्की आलं असतं. कारण लिओनार्डो स्वतः मानवी शरीर आणि चेहऱ्याच्या अभ्यासात खूप इंटरेस्टेड होता. बरोबर. पण या चित्राचा जो मूळ गाभा आहे, म्हणजे एक वयस्कर बाई जिला समाज कुरूप म्हणतोय, ती एकदम भारी पोशाख घालून जणू काही अजूनही मार्केटमध्ये आहे. हो, प्रणय संबंधांच्या शोधात. हा विचारच इतका व्यंगात्मक आहे, सटायरिकल आहे की तो कोणालाही हसवेल. खरे, ती ज्या प्रकारे उभी आहे, छाती पुढे काढून, हातात ती कळी घेऊन आणि एका विशिष्ट नजरेनं बाजूला बघतीये, हो. हे सगळं मिळून एक चमत्कारिक आणि विनोदी इफेक्ट तयार होतो. हे फक्त एका व्यक्तीचं चित्रण नाहीये मग. नाही. हे कदाचित मानवी वृत्तीवरचं भाष्य असेल, किंवा तो व्यर्थ डामडोळ असतो त्यावर, किंवा म्हातारपणात सुद्धा तारुण्याची आस धरण्यावर. हो, नक्कीच. आणि या व्यंगाचे अनेक स्तर असू शकतात. ही फक्त त्या स्त्रीची चेष्टा आहे का, की समाजाच्या त्यावेळच्या सौंदर्य कल्पनांची चेष्टा आहे, किंवा त्या दरबारी चालीरीतींवरचं भाष्य आहे? हे सांगणं कठीण आहे. मॅटिसिसने हे कोणासाठी काढलंय हे नक्की माहीत नाहीये. हो. पण ज्याने कोणी हे पाहिलं असेल त्या काळात, त्याला यातला विनोद आणि व्यंग दोन्ही नक्कीच जाणवलं असणार. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा अधोरेखित करू शकतो का? हो, नक्कीच. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्विंटिन मॅटिसची ती तपशिलांवरची पकड अविश्वसनीय आहे ती. हो, ते रंग, तो प्रकाशाचा वापर, त्वचेचं चित्रण थक्क करणार आहे. अगदी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या चित्रातला तो तीव्र विरोधाभास. बरोबर. एका बाजूला ते महागडे कपडे, दागिने, ऐश्वर्य, आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक दृष्टीनं कुरूप मानलं जाणारा चेहरा आणि ते वय. हाच विरोधाभास त्या चित्राला त्याची खरी ताकद देतो. नाहीये, तर ते दोन महान कलाकारांमधला एक अप्रत्यक्ष संवाद असू शकतो. आणि चौथा मुद्दा अर्थातच त्या चित्रातला तो स्पष्ट, उघड व्यंग आणि विनोद. हो,
ते चित्र आपल्याला फक्त बघायला नाही लावत, तर हसायला आणि विचार करायलाही भाग पाडतं. ती एक मार्मिक टिप्पणी असू शकते त्यावेळच्या समाजावर किंवा मानवी स्वभावावर. हे सगळं ऐकल्यावर खरंच असं वाटतं की आपण चित्रांकडे, विशेषतः जुन्या चित्रांकडे बघताना किती वरवर बघतो अनेकदा. हो ना. आपण फक्त ठरवून टाकतो, हे सुंदर, हे कुरूप, हे चांगलं, हे वाईट. पण या चित्रामुळे हे कळतं की जर आपण बारकाईने पाहिलं तर किती अर्थ, किती संदर्भ आणि किती विनोद लपलेला असू शकतो आतमध्ये. अगदी बरोबर. हे विश्लेषण आपल्याला हेच शिकवतं की कलेचं कौतुक केवळ तिच्या दिसण्यावरून, तिच्या बाह्य सौंदर्यावरून करायचं नसतं. हं, तर तिच्या आत जे विचार दडलेले आहेत, कलाकाराचे जे कौशल्य आहे आणि तिने मानवी अनुभवाच्या ज्या वेगवेगळ्या छटा उलगडल्या आहेत, त्यासाठी करायला हवं. हे चित्र म्हणजे पोर्ट्रेट कसं असावं, या आपल्या कल्पनांनाच आव्हान देतं. बरोबर. ते सौंदर्य आणि कुरूपता या शब्दांवरच प्रश्न विचारायला लावतं. हो, कला केवळ डोळ्यांना आनंद देण्यासाठी नसते नेहमी. कधीकधी ती आपल्याला अस्वस्थ करण्यासाठी, विचार करायला लावण्यासाठी पण असते. हे चित्र त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि याच विचारावर आपण आजची चर्चा संपवूया. हो, पण एका प्रश्नासोबत, जो श्रोत्यांसाठी आहे. हो. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मॅटिसिसच्या या चित्राप्रमाणेच त्या काळातली किंवा इतरही काळातली चित्र, जी आपल्याला आज अगदी साधी सरळ वाटतात, हं. त्यांच्यातही असेच काही लपलेले अर्थ किंवा व्यंग किंवा दुसऱ्या कलाकारांचे संदर्भ दडलेले असू शकतील का, जे फक्त खूप सूक्ष्म निरीक्षण केलं तरच कळतील? हा खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आणि माझ्या मनात अजून एक विचार आला की जर मॅटिसीने किंवा इतर कलाकारांनी जाणीवपूर्वक कुरूपतेवर फोकस केलं असेल, तर ते त्यावेळच्या सौंदर्य कल्पनांवरचं भाष्य होतं का, की समाजातील ढोंगीपणावर किंवा विशिष्ट वर्गावर केलेली टीका होती? म्हणजे कुरूपता दाखवणं हेच एक स्टेटमेंट असू शकतं का? बरोबर. हे प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखे आहेत. नक्कीच. या चित्रानं आणि आपल्या चर्चेनं असे अनेक प्रश्न मागे ठेवले आहेत ज्यावर आपण विचार करू शकतो.